महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव आणि पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहिलेल्या अभिजित शिवरकर यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। नेमका भारतीय जनता पार्टीमध्येच प्रवेश का केला या विषयावर बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत अभिजितजी शिवरकर आहेत। तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलाय, नेमकं भाजपाचीच निवड का केली? भाजपाची निवड केली असं नाहीये। भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे, इतर पण सगळे मोठे पक्ष आहे। मी आलेलो पक्षामध्ये, पक्षाने कोणी माझी निवड केलेली नाहीये। मी आलेलो पक्षामध्ये असे नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे। माझ्या भागाचं मी चांगलं प्रतिनिधित्व केलं आहे। नगरसेवक असताना, माझी आई नगरसेविका असताना, आत्या नगरसेवक असताना खूप चांगलं काम आहे त्या भागामध्ये केलंय। म्हणजे शिवरकर परिवाराचं वानवडीसाठी महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल याच्या मार्फत आम्ही खूप मोठं कामाचं योगदान आहे आमचं तिथे। पुढच्या वाटचालीमध्ये बीजेपी बरोबर या प्रवाहामध्ये मी आलो तर मला वैयक्तिक असं वाटतं की योग्य हे माझ्यासाठी राहील, त्यासाठी मी हा प्रवेश केलेला आहे। 2007 मध्ये तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। आता भाषणामध्ये बोलताना तुम्ही म्हटलं की राजकीय वनवास मला भोगावा लागला आणि तो वनवास संपवण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीची निवड केली। हा वनवास का आणि कोणामुळे भोगावा लागला? 2012 मध्ये जो प्रभाग झाला होता तो वानवडी रामटेकडे होता आणि आरक्षण मध्ये हे महिला हे असं पडलं होतं। आमचे सहकारी सतीश भाऊ लोंढे हे शिवरकर साहेबांचे एकदम खंदे समर्थक ते आणि आमची आई तिथून निवडून आले होते। शेजारच्या इतर प्रभागामध्ये मला संधी होती, परंतु वानवडीचा विकास करण्यासाठी जर आपण तर हा भाग सोडला तर मला काही योग्य वाटत नव्हतं। सत्तेचं राजकारण असतं, खुर्चीचं जे राजकारण असतं, स्वतः खुर्ची लागती असंच गरज नसतं। आईच्या मार्फत मला काम करता येईल याकरता मी तो निर्णय घेतला होता। 2017च्या निवडणुकीमध्ये काही अनपेक्षित कारणामुळे मला इलेक्शन लढवता आले नाही। 2 वर्ष आणि हे आत्ताचं 5 9 5 14 तर हा वनवासच आहे। रामाचा पण 14 वर्षाचा वनवास होता, तोच वनवास आता मी पण सोडून आता परत माझ्या अयोध्येमध्ये येणार आहे। काल प्रशांत जगताप जे तुमचे एकेकाळचे सहकारी राहिलेले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला अशी एक चर्चा होती। चर्चा ही इतरांनी केली होती, आमच्याकडून तर काही चर्चा नव्हती। आणि मी परत बोलतो, मी कुणाची साथ सोडली नाही, मी कुणाचं निवडलेलं नाहीये। मी विचारलं बाबा मी येऊ शकतो का, त्यांनी मला संधी दिली म्हणून मी भाजपमध्ये आलो। निश्चितच पुण्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस पाहायला मिळतंय, अनेक जण प्रवेश करतायत। मात्र आज अभिजित शिवरकर यांचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाणार आणि निवडणूक जी आहे ती देखील लढवणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचा पाहायला मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।